नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे मसाला वांग. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मसाला वांग बनवायचं त्यासाठी मी वांगी इथं चिरून मिठाच्या पाण्यामध्ये घातल्यात. आता आपण एक मसाला बनवून घेऊ. मसाल्यासाठी मी घेतलेला एक कांदा, लसूण, थोडंसं आलं, खोबरं आणि कोथिंबीर आणि शेंगदाणे. गॅसवरती मी कढई ठेवली. कढई गरम झाली, आपण शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे भाजलेले मी एका वाटीमध्ये काढून घेतलेत. तर ह्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत. तेल गरम झालंय, कांदा भाजला. कांदा थोडासा नरम पडला, आपण खोबरं घालून घेऊ. आलं आणि लसूण पण घालून घेऊ. त्याच्यामध्ये आपण सफेद तेल घालायचे. ते चांगलं भाजून घेऊ. मसाला आपला चांगला भाजून झाला. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि भाजून घेतलेले शेंगदाणे, कोथिंबीर घालून एकदा मसाला मिक्स करून थंड करून घेऊया आणि मिक्सरला बारीक करून घेऊ. वाटून केलेला मसाला मी तर ताटामध्ये काढून घेतला. त्याच्यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत. तर त्याच्यामध्ये घेतले चवीनुसार मीठ, कांदा, लसूण मसाला, थोडा चिकन मसाला, धना पावडर आणि हळद पावडर. हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. सर्व मसाला मी व्यवस्थित मिक्स करून घेतला. तर आपण ह्याला वांग्यामध्ये भरून घेऊ. मसाला वांग्यांमध्ये भरून झालेला आहे. कढई गरम होण्यासाठी ठेवले मी. तेल घालून घेते. तेल गरम करून घेऊ. तेल गरम झाले, वांगे घालून घेऊ. वांगे आपण एखादा मिनिट तेलामध्ये छान असे परतून घेऊया. तेलामध्ये परतून झालेला उरलेला मसाला आपण याच्यामध्ये घालू आणि तो तेलामध्ये मस्त भाजून घेऊया. मसाला भाजून झाला तर आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊ. तर मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी मिक्स करून घेऊया. त्याच्यावरती आपण झाकण ठेवून वांगे शिजेपर्यंत शिजवून घेऊया. बघू शकता आपला मसाला वांगा छान असेल तर तयार झालेला आहे. तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.